तर आजचा व्हिडिओ असणार आहे कर्नाळा फोर्ट या ट्रेकवरती। नमस्कार मंडळी, भारतीय भ्रमण मंडळ चॅनलवरती आपल्या सगळ्यांची एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आणि आता आपण आहोत कर्नाळा येथे। तर आजचा व्हिडिओ असणार आहे कर्नाळा फोर्ट या ट्रेकवरती। अचानक प्लॅन झाला आहे। तर आजची सुरुवात झाली सकाळी 5 वाजता। तर मी सकाळी निघालो 5 वाजता निघून सगळ्यात पहिलं कुर्लाला आलो, कुर्ल्याची ट्रेन पकडून, आणि वाया कुर्ला मी पनवेल ट्रेन पकडून पनवेलला आलो आहे। सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे आणि आपण आता पनवेल स्टेशनला देखील पोहोचतोय। तर पनवेलला आल्यावरती आपल्याला पुढच्या बाजूला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला तिथून ऑटो देखील भेटतील। त्याचप्रमाणे तिथे STचं ऑप्शन देखील आहे। हा जो एरिया हा पार्किंगचा एरिया आहे आणि पार्किंगमध्ये बस 295, कारसाठी 195 आणि रिक्षा मोटरसायकल 50 रुपये पार्किंग चार्जेस आहेत। तर आलं तर बऱ्यापैकी स्पेस जागा आहे आणि हा एंट्री गेट आहे। त्याच्यानंतर आपल्याला कर्नाळा फोर्टसाठी जिथून आपण एंट्री करतो, तर त्या एंट्री गेटवरती तुम्हाला पर पर्सन 60 रुपये द्यायचे आहेत। म्हणजे जे अडल्ट आहेत त्यांचे 60 रुपये आणि लहान मुलांची काही अमाऊंट आहे ती मी तुम्हाला दाखवतो इथे। तर लहान मुलांसाठी वेगळी अमाऊंट आहे। तर इथे बर्ड सेंच्युरी देखील आहे। तर शाळेची मुलं किंवा लहान मुलं त्यांच्यासाठी ही खरंच चांगली जागा आहे। तर आता आम्ही आत जातो आहे। जर तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर ते प्लास्टिक तुम्ही जेवढं वरती घेऊन जात आहे तेवढंच रिटर्न घेऊन यायचं आहे। किल्ल्यावरती काहीच सोडून यायचं नाही। आत्ता आम्ही पहाटे लवकर आलो आहे 7 वाजता, त्यामुळे इथे आता कोणी नाही आहे। नाहीतर इथे सुट्टीच्या दिवशी इथे एक वेगळा स्टॉल लागतो। तुमच्या बॅगेतलं प्लास्टिक काउंट केलं जातं आणि त्यानंतरच तुम्हाला सोडलं जातं। 100 रुपये त्यांच्याकडे डिपॉझिट ठेवले जातात आणि रिटर्न येताना तुम्ही कलेक्ट करू शकता। तुमचं जे नेलेलं प्लास्टिक आहे ते दाखवून तुम्ही ते घेऊ शकता। तर चला पटकन आत जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय आहे ते। त्याच्यानंतर आपण किल्ल्यावरती जाणारच आहोत। कर्नाळा बर्ड सेंच्युरीच्या आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला राईट हँड साईडला एक हॉटेल दिसतं। तुम्ही तिथे नाश्ता करू शकता। दुपारी उतरताना तुम्ही तिथे जेवणाची पण सोय होऊन जाते। मेन एंट्रन्सच्या इथून आतमध्ये आल्यावरती आपल्याला 100 मीटरवरतीच बर्ड सेंच्युरी आपल्याला बघायला मिळते। तर हे जे आहेत ते बोर्ड लावले जागोजागी आणि ते पाठी तुम्ही आवाज ऐकू शकता। मोठ्या मोठ्या पिंजऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ठेवलेत। लहान मुलांसाठी ही खरंच खूप सुंदर जागा आहे, शाळेतल्या मुलांसाठी। मोर होता, आता काय माहिती, मोर पण होता। वर आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, लेफ्ट हँड साईडला जो रस्ता कर्नाळा फोर्टला जातो। तर इकडे जागोजागी बोर्ड लावलेत की कचरा करू नका, आणि जागोजागी बोर्ड आहेत त्यामुळे काही चुकण्याचा काहीच प्रश्नच येत नाही। तर हा रस्ता कर्नाळा किल्ल्याकडे चालला आहे। तर आम्ही आता आहे 4 जण। इथे खाण्यापिण्याची सोय आहे बऱ्यापैकी। फक्त जर तुम्ही फोर्टला जात असाल तर तुम्ही तुमचं खाण्याचं साहित्य घेऊन या, कारण वरती भेटेल डाऊटफुल आहे। बरोबर पाणी कॅरी करा आणि ट्रेक करताय त्यामुळे योग्य ती काळजी घ्या। बाकी आपण बघूयाच पुढे हा ट्रेक कसा असणार आहे। तर आज आपल्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर आहे सगळ्यात पहिला हा राकेश, तुम्ही त्याला बघितलं असेल, ड्रोन पायलट आहे हा। त्याचप्रकारे आपला निखिल आणि मनोज हाय कर भाई। हाय। आज मनोजची ट्रेक गाजवणार आहे। मनोज इथे पहिला येऊन गेला आहे। तर असे आम्ही 4 जण आलो आहे। अचानक प्लॅन झाला आहे। आम्ही गणपतीत लालबाग परेलमध्येच भेटलेलो। अनोळखी आहे सर्वजण, पण
आज प्लॅन झाला आणि निघालो आहे. तर आतमध्ये आल्यानंतर ट्रेकची सुरुवात झाली आहे आमची आणि बऱ्यापैकी सकाळ असल्यामुळे वातावरण थंड आहे. तर बघूया आता इथे पुढे बघा हा असा चढण आहे थोडासा जो चढतो आहे. आता पाऊस नाही त्यामुळे सॉर्टेड आहे म्हणजे चिखल वगैरे नाही. पावसाळ्यात हा पूर्ण पाऊस जर चालू असेल तर पूर्ण घसरंडीचा हा रस्ता होतो. आपल्या इथला इथून कर्नाळा फोर्टचं दर्शन झालेलं आहे आणि हा जो दिसतोय हा आहे कर्नाळा फोर्ट. जसं थंबच्या आकारात आहे. आपण जर मुंबई गोवा रोडवरून जर जातात त्यावेळी हा दिसतो. चढणीचा पहिला टप्पा आम्ही पार केला आहे आणि थोडासा सपाट भाग आला आहे आणि इथे शेड देखील आहे. मस्त सूर्यकिरणे भेटते, डी विटॅमिन. ट्रेकची मजाच वेगळी आहे. इथे पाठी शेड आहे, इथे तुम्ही बसू शकता, रेस्ट करू शकता. पुढे जायचंच आहे आपल्याला. आपले मित्र पुढे चाललेत. रस्त्यात जाताना आपल्याला हा असा एक छोटासा व्हाळ भेटतो म्हणजे एक हा झऱ्याचाच प्रकार आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता पाण्याचा आणि ते 2 मिनटं जरा फ्रेश होतं. आणि इथून रस्ता आहे का खेकडे ना भरपूर येत होते. पावसात हा पाणी पावसात पाणी खूप भारी बंद आहे. तर आता वरती बघा हा एकदम तिथपर्यंत जायचं आहे. दगडं बघा किती आहेत. इथून पाण्याचा फ्लो असतो जेव्हा पावसाळा सुरू होतो आणि हा ट्रेक पावसाळा सुरू झाल्यावर करण्यात खूप मजा असते. नॅचरल झोपाळा आहे इथे ज्याचा आपले मित्र लाभ घेत आहेत. एक नंबर एक नंबर. पडला की डायरेक्ट दगडावरती पाठ जाऊ शकते. हां निसर्गात आल्यावरती ही मजा तुम्हाला पण घेतलीच पाहिजे. अशा गोष्टी दिसल्या तर एन्जॉय करा, कारण आपण पण एक निसर्गाचाच भाग आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. आम्ही पण एन्जॉय केलेला आहे आणि शॉर्ट ट्रेक आहे. तुम्ही फॅमिली बरोबर देखील येऊ शकता. सॅटर्डे संडे या खूप क्राऊड असतो त्यामुळे तुम्हाला सेफ फील पण होईल. आज कोण नाही आहे, आम्हीच आहे फक्त या ट्रेकमध्ये. हा बघा हा ब्लॅक खेकडा आणि हा व्हाईट खेकडा. याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आणि हा आपला ब्लॅक तर माहिती आहे आपल्याला. होत आहेत भरपूर आहेत भरपूर. हा दुसरा टप्पा आहे जो आपण खाली एक पहिला टप्पा तिथे बसण्यासाठी होतं. त्याचप्रकारे इथे देखील एक शेड आहे बसण्यासाठी. कोणतं? प्रबळगड इथून दिसत. प्रबळगड आणि कलावंतीन इथून दिसत. अच्छा प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग जे आहेत ते इथून दिसतात. आणि कालची रिव्हर कोणती बोलला ते? पाताळगंगा. हां पाताळगंगा रिव्हर पण इथून दिसते. हा व्ह्यू पॉईंट आहे. जंगल वाढलं आहे, कारवी वाढले त्यामुळे काय नाही. खेकडा पकडला इथे. कोकणातला आहे सवय. तू भाई उगलेगिरी करू नको बोलते तेवढं वरपर्यंत नेऊया त्याला पण गड दाखवलं ना.
पंजा आहे, हाताच्या पंजा एवढा त्याचा घेर आहे बघू शकता, आणि पूर्ण कापसासारखा एकदम व्हाईटमध्ये एकदम मस्त डिझाईन आहे. फायनल टप्प्याला आलो आहे आणि समोरच किल्ल्याचं दर्शन झालं आहे, जो आपला कर्नाळा फोर्ट इथे दिसतोय. कर्नाळा फोर्टचा जो सुळका आहे तो पावसाळ्यात आपला सह्याद्री खूप सुंदर असतो. आणि आता वरती आलो आहे तर सर्व बाजूने आपल्याला व्ह्यू पॉईंट एन्जॉय करायला मिळत आहेत. आपल्या कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहे. आणि म्हणजे जर तुम्ही ट्रेकर असाल तर तुम्ही हा आनंद तुम्हाला माहिती असेल की ते जेव्हा आपण बेसला पोचतो आणि वातावरणात पण हळूहळू ऊन वाढतं आहे, पण आत्तापर्यंत तरी ठीक आहे. आता 9:30 वाजत आलेत आणि आम्ही 1-2 तासांनी पोचलो आहे. तर जाऊया पटापट, किल्ला बघायचा आपल्याला. किल्ल्याच्या पायथ्याशीच आपल्याला इथे मंदिर बघायला मिळतं, जे कर्नाई देवीचं आहे. जुन्या काळातली मूर्ती आहे इथे. तर दर्शन घेऊया आणि जाऊया. म्हणजे हाच जो टप्पा आहे याच्या पुढे आपल्याला किल्ल्याची सुरुवात मिळणार आहे. किल्ल्याचा हा पहिलाच दरवाजा, ही बॉर्डर म्हणू शकतो, म्हणजे तटबंदी आहे. हा एक शेवटचा टप्पा आहे जो आम्ही पार केला आहे. पाठीमागे पूर्ण दरी आहे. सुंदर असा नजारा, सह्याद्रीचा असं सुंदर दर्शन होतं आहे आपल्याला. सकाळचे मस्त 9:30 वाजलेत. मेन ॲडव्हान्टेजेस आहे, आपण किल्ल्यावरती पोचलो आहे आणि किल्ल्यावरती कोणीच नाही आहे अजून. सर्वात प्रथम आपण आलेलो. आज ऑड डे पण आहे, म्हणजे आज वेनसडे आहे, त्यामुळे आज गर्दी कमी आहे. शनिवार रविवार इथे खूप गर्दी असते. 9:30च्या दरम्यान पण एवढं ऊन आहे, पण वर आलो आहे त्याचा आनंद पण आहे. हा जो वाडा आहे हा पूर्ण असा मोडखळीला आला आहे, त्यामुळे इथे काही फक्त अवशेष बघायला मिळतात इथे. तेव्हाच्या काळात इथे बहुतेक इथे धान्याचं साठा वगैरे करत असावेत किंवा पाणी स्टोरेजसाठी देखील वापरत असतील. हे बघा, हे जे आपण जो सुळका आहे त्याच्या खालीच आपण आहोत. आणि म्हणजे हे जे काय बोलतात त्याला, पिलर दिसत आहेत, त्याच्यावरती हे असं हे उभं आहे. ही मोठी टाकी आहे, म्हणजे एक 20x20 पण नाही, 20x20ची तरी टाकी आहे. आणि एकदम पाणी क्लीन आहे.
पूर्ण जो हा सुळका आहे त्याच्या खाली पूर्ण चारही बाजूनी आपल्याला हे पाण्याचे टाके दिसत आहेत. इकडे देखील आहेत, तिथे पण बघू शकतो आपण. म्हणजे खालून पूर्ण पोकळ आहे, त्याच्यावरती हा सुळका उभा आहे. हा देखील किल्ल्याचाच भाग आहे. म्हणजे पाठीमागे आपल्याला जो मेन सुळका दिसतोय आणि हा त्याच्या पुढे एक तटबंदी आहे त्याच्या. आता आपण तिथे पण जातोय. या सपाट भागावरती पण इथे आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळतात. तर आता हा असा रस्ता आहे जाण्यासाठी. हा दुसऱ्या बुरुजावरती घेऊन जातो आपल्याला. थोडंसं उतरण्यासाठी कठीण आहे. ठीक. बघ नक्षी हा पूर्ण एक बुरुज आहे जो खालून असं दिसत नाही नीट, पण प्रॉपर बुरुज आहे. ते बघा नक्षीकाम बघू शकता, हे जुन्या काळातलं नक्षीकाम. महाराज गणपती प्रजापती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावध गजाकृत अष्टप्रधान वैशिद न्यायालर्कार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस्त सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊसाहेबांचा जय असो. राजमाता जिजाऊसाहेबांचा विजय असो. हर हर महादेव. किल्ला संपूर्ण फिरून झालेला आहे आणि आता आम्ही काही खुराक घेऊन आलो आहे ते खाण्यासाठी. ते खाण्यासाठी बसलो आहे. त्याचबरोबर साईड बाय साईड ड्रोन शॉट पण ड्रोन रेडी झाला आहे. मनोजनी दिलेली मानवंदना तुम्ही आत्ताच ऐकली असाल. खरंच अंगावर शहारा आला. तर आता आपण पुढे आपल्या ज्या कर्नाळ्या किल्ल्याचे काही खाल्लं आणि आता मी निघालो आहे. वाजलेत आता 12. संपूर्ण किल्ला फिरायला जर तुम्ही फोटोग्राफी वगैरे करत नसाल तर तुम्हाला 1-1.5 तास भरपूर आहे. आम्ही थोडंसं हे शूट करत होतो त्यामुळे थोडा वेळ गेला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही इथे किल्ल्यावरती आलात का? आम्हाला नक्की कळवा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणावरून. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.